मित्रांनो, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे टेक्नो क्लब स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि पर्सनल फेसबुक पेजमध्ये. आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो आहे फेसबुक पेज ओपन करणे. त्याच्यातून अर्निंग किती होते, कशी होते आणि याच्यामध्ये गाईडलाईन्स काय काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर फेसबुकमधून तुमच्या जो काही टाईम आहे 5 मिनटं 10 मिनटं ह्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही फेसबुकवरून पैसे कमवू शकता. यूट्यूबमध्ये माझं जे करिअर आहे साधारण 2014पासून मी यूट्यूबमध्ये आहे. जवळजवळ प्रत्येक महिन्यामध्ये 15-16 हजार रुपये पेआउट माझा यूट्यूबमधून निघतो. प्लस ज्या स्पॉन्सरशिप असतात त्याच्यातूनही काही प्रमाणामध्ये पैसा मिळतो. पण फेसबुक एक असं माध्यम आहे ज्याच्यातून आपण अनलिमिटेड पैसे कमवू शकतो. का? तर यूट्यूबपेक्षा पण जास्त ट्रॅफिक जे आहे हे आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळतं. वेगवेगळ्या देशातला जो CTR असतो किंवा CPM असतो तो जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळं तुमचे पोस्ट किंवा तुमचे फोटोज जर बाहेरच्या देशामध्ये जरी पाहिले जात असतील तर त्याचे पैसे तुम्हाला हे जास्त मिळतात. आणि म्हणून इथं अर्निंग कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी अगोदर जाणून घेऊयात की फेसबुकवरून अर्निंग कशी करता येते. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल मी माझी अर्निंग हे तुम्हाला दाखवतो आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर ग्रेट जॉब यू हॅड 1.5 मिलियन व्ह्यूज म्हणजे जवळजवळ 15 लाख व्ह्यूज मला 28 दिवसामध्ये आलेत. त्याच्यामध्ये $7 अर्निंग माझं झालेलं आहे. 47,000 एंगेजमेंट आहे आणि 1,000 फॉलोअर्स आहेत. आता फॉलोअर्स कसे वाढवू शकतो? तर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुमचा युनिक कंटेंट असणं गरजेचं आहे. युनिक म्हणजे काय? तर तुमच्याकडं काहीतरी एक असतं, एक पोटेन्शियल असतं. आता समजा काहींना काय तर मी काय केलं, मी दिवसभर कुठं गेलो, मी कसं काय केलं, हे एक फॅड सध्या सोशल मीडियावर जास्त चालतं. याला आपण व्हिलॉग असं म्हणतो. तर या व्हिलॉगचे व्हिडिओ आपण बनवून ते तयार करू शकतो, ते फेसबुकवर टाकू शकतो. त्याच्या माध्यमातून सध्या तो ट्रेंडिंग टॉपिक आहे ज्याच्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये व्ह्यूज येतात. तर ते तुम्ही तिथं करू शकता. आता जसं की माझं कंटेंट आहे शेतीवर, तर आता मी शेतीवर सगळ्या पोस्ट माझ्या असतात आणि तुम्ही इथं एंगेजमेंटवर कमेंटसुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीनं आहेत. एकूण पेआउटचं जर मी तुम्हाला इथं दाखवलं तर पेआउटमध्ये आता इथं काय तर युअर अर्निंग्स आर ऑन होल्ड. हे कशामुळे? तर मी सेटिंगमध्ये चेंज केलं आहे. त्याच्यामुळे साधारणतः 3-4 दिवस जे आहे तर ते होल्डवर जात असतात. आता बॅलन्स इथं आहे $51.80. आता हे $51.80 आहेत. आता तुम्ही पाहत असाल की काही लोकांचं जे आहे तर $30 जरी झाले तरी विड्रॉ होतं. असं का होतं? तर याच्यामध्ये मी काय केलं तर माझा जो थ्रेशहोल्ड आहे म्हणजे जो क्रायटेरिया आहे तो $100चा ठेवला आहे. याच्यामध्ये तुम्ही $25चं पण ठेवू शकता. परंतु असं वाटतं की $25 घेऊन करणार तरी काय? ते पैसे काय कशाचेही कामी येत नाहीत. त्यामुळं मग मी काय केलं तर $100चं अर्निंग ठेवलं आहे. याच्यामध्ये 3 मोड असतात. एक $25चं अर्निंग तुम्ही विड्रॉ करू शकता. एक $100चं विड्रॉ असतं आणि एक पेपल अकाउंट असतं. आता ज्यांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात, ज्यांचं कार्ड वगैरे आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, तर ते पेपल अकाउंट सेटअप करू शकतात. तर ते जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पेपल अकाउंट कसं बनवायचं आणि ते डिपॉझिट विड्रॉ कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात, एक $25 आणि एक $100. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही करू शकता. मला असं वाटलं की मला $100 वन टाईम तरी पाहिजे, कारण $25-30 ने काही होत नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता हे झालं, मी तुम्हाला अर्निंग दाखवलं. आता अर्निंग किती होऊ शकतं? तर सर्वसाधारण जर चांगल्या पोस्ट चालल्या, आता माझी एक पोस्ट आहे ज्या पोस्टमध्ये जवळजवळ 2 लाख व्ह्यूज त्या पोस्टला मिळालेत आणि त्याच्यापासून मला $2चं अर्निंग इथं झालेलं आहे. आता याच्यामध्ये ती पोस्ट दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे अर्निंग कितीही होऊ शकतं, असं नाही आहे की खूप कमी होतं, खूप जास्त होतं. तुमचा कंटेंट जसा आहे त्या कंटेंटनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम सोर्स हा होतो. त्यामुळे तुमचा जो युनिक कंटेंट असेल तुम्ही तुमचाच टाका. शक्यतो दुसऱ्यांचा कॉपी करू नका. दुसऱ्यांचं जरी पहिलं कॉपी केलं तर त्याचं अर्निंग होत नव्हतं किंवा खूप कमी अर्निंग राहायचं. परंतु आता बरेचसे रूल्स चेंज झालेत, त्यामुळं बराचसा फायदा तुम्हाला त्याच्यामध्ये होतोय. आता यामध्ये जी पोस्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, तर ही पोस्ट बहुतेक सापडत नाही आहे.
याच्यामध्ये दुसरी आणखी एक पोस्ट दाखवायची जर झालं तर आता याच्यामध्ये इथं पाहता, इथं 82,000 व्ह्यूज आहेत, शॉर्ट आहे ती, परंतु तिथं अर्निंग मात्र 0 आहे. तर व्हिडिओला फारसं काही मिळत नाही. फोटो, टेक्स्ट, स्टोरी यांच्यापासून तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्निंग कसं करायचं, तर अर्निंग करण्यासाठी आपल्याला एकतर पेज असलं पाहिजे, किंवा तुमचं जे पर्सनल अकाउंट आहे ते तुम्ही प्रोफेशनल मोडमध्ये ऑन करू शकता. त्याच्या सेटिंग्स तुम्हाला फेसबुकवर मिळून जातील. परंतु जर तुम्हाला पेज नवीन बनवायचं आहे, काहीतरी युनिक कंटेंट तुमच्याकडे आहे, तर ते कसं बनवायचं आहे, तर स्क्रीन तुम्ही एकदा पहा. इथं ज्यावेळेस आपण आपल्या प्रोफाईलवर येतो, इथं आपल्याला बरेचसे ऑप्शन असतात. फ्रेंड्स, प्रोफेशनल मोड, ग्रुप, मार्केट प्लेस, रील्स, पेजेस. तर पेजेसवर आपल्याला जायचं आहे. आता याच्यामध्ये वरती क्रिएटचा जो ऑप्शन आहे तो तिथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता मी पेज भरपूर बनवून ठेवलेले आहेत, म्हणजे पुढे जाऊन जर काही प्रमाणामध्ये अर्निंग वाढलं, फॉलोअर्स वाढायला लागले, तर आपण त्याचाही फायदा घेऊ शकतो. आता मला माहीत नाही आहे मला कोणतं, तुम्हाला जे पेज बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता. जसं की काय विषय द्यायचा आहे, जर तुम्हाला पॉलिटिक्सवर काही टाकायचं असेल तर तुम्ही पॉलिटिकल किडा, किंवा तुम्ही पाहताय फेसबुकवर खूप सारे पेज आहेत. तर आता समजा मला असं टाकायचं आहे की फार्मिंग विथ स्वप्ने, हा एक पेज मला ओपन करायचा आहे. तर इथं पेज नेम आपल्याला ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी. आता याच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला 3 कॅटेगरी ज्या आहेत तर या निवडायच्या असतात. आता याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट पण म्हणू शकता, किंवा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन पण आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. ठीक आहे, इथं एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट पण म्हणू शकतो, किंवा फार्मिंग. तर याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस हे एक आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. अशा कॅटेगरीज ज्या आहेत पॉप्युलर आहेत, तर त्या पॉप्युलर कॅटेगरीज निवडायच्यात आणि पेज क्रिएट म्हणायचं आहे. आता हे आपलं पेज जे आहे हे इथं पूर्ण झालं, म्हणजे एक थोडक्यात पेज आपलं ओपन होतं. आता हे ओपन झाल्यानंतर इथं परत एक ऑप्शन येतो, प्रमोट युअर प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिस, आणि दुसरं आहे क्रिएट कंटेंट अँड कनेक्ट विथ फॅन्स. आता तुमचा जर बिझनेस असेल तर तुम्ही प्रमोट युअर प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिस म्हणू शकता, ज्याचा फायदा तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही करू शकता. किंवा दुसरं, ज्याच्यातून तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि पैसे पण कमवायचे, तर बेस्ट फॉर क्रिएटर्स अँड पर्सनल ब्रँड्स, आणि ते क्लिक करून कंटिन्यू म्हणायचे. हे कंटिन्यू झाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता, तर कवर फोटो पण आहे, दुसरा एक प्रोफाईल पिक्चर आहे. हे टाकल्यानंतर नेक्स्ट आपण केल्याच्या नंतर बरेचसे काही हे असतात, ऑप्शन असतात, ते आपल्याला क्लिअर करावं लागतात. आता जसं इथं इन्व्हाइट फ्रेंड्स आहे. आता समजा तुम्हाला तुमचं पेज नवीन आहे, तुमच्याकडं काहीच सोर्स नाही आहे, तुम्हाला लोक ॲड करायचे, तर अशा पद्धतीमध्ये तुमचं जे फ्रेंड सर्कल असतं प्रोफाईलवरचं, त्याच्यावरून 1,000 लोक आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्यांना इन्व्हाइट पाठवू शकतो. आता इथं तुम्ही जर पाहिलं, यू विल सेंड इन्व्हाइट्स टू 1,000 पीपल्स टू लाईक युअर पेज, म्हणजे तुम्ही 1,000 लोकांना एकाच वेळी इन्व्हाइट करताय तुमचं पेज लाईक करण्यासाठी आणि फॉलो करण्यासाठी. तर 1,000 लोकांमधले 100ही करू शकतात, 500ही करू शकतात आणि 1,000ही करू शकतात. आता इथं काय, पेज नोटिफिकेशन्स ऑन युअर प्रोफाईल, मार्केटिंग अँड प्रमोशनल ईमेल्स अबाउट युअर पेज. तर याची काही गरज फारशी काही वाटत नाही, फक्त पेज नोटिफिकेशन जे आहे तर ते ऑन केलं की डन झालं. बस इथं आपलं पेज ओपन झालं. आता ह्या पेजमध्ये सध्या लगेच पहिल्याच दिवशी कोणत्याही सेटिंग्स करायच्या नाही आहेत, किंवा फार सेटिंगच्या मागे जायचं नाही. प्रोफाईल पिक्चर व्यवस्थित टाकायचं आहे, कवर फोटो व्यवस्थित अपलोड करायचा आहे, चांगला अपलोड करायचा आहे, आणि दिवसातून कमीत कमी 5 पोस्ट 4 पोस्ट ह्या चांगल्या करायच्या, जेणेकरून तुम्ही तुमचा रीच वाढवू शकता. त्या पोस्ट शेअर करायच्यात. आता शेअर कशा करायच्या, आता शेअर करताना तुम्हाला बरेचसे ग्रुप ॲड असणं गरजेचं आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर माझ्याकडे भरपूर सारे ग्रुप्स असतात, तर खूप साऱ्या ग्रुप्समध्ये ते आपण शेअर करू शकतो, आणि तिथून त्या पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपला क्रायटेरिया वाढतो. आता क्रायटेरियामध्ये बरेचसे बदल झालेत. ज्यावेळेस आमचं पेज मॉनिटायझेशन व्हायचं त्यावेळेस खूप भयानक क्रायटेरिया असायचा, म्हणजे 6 लाख सेकंड तरी पाहिलं पाहिजे, किंवा 6 लाख व्ह्यूज झाली पाहिजे, 60,000 त्याचे टायमिंग झाला पाहिजे, 10,000 फॉलोअर्स पाहिजे. आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे. आता 5,000पासून मॉनिटायझेशन सुरू व्हायला लागतं, आणि इन्व्हाइटवरती आहे. त्यामुळं खूप जलद फेसबुकचं मॉनिटायझेशन हे होऊ शकतं, आणि तुम्ही त्याच्यामधून जास्तीत जास्त पैसा कमवू शकता. एक सिंपल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पेज बनवू शकता. तुम्हाला आणखी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कळवा, ज्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त मदत करू शकतो. बाकी तुम्हाला जर आणखी काही समस्या असेल, किंवा आणखी जर माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कळवा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल पूर्ण माहिती देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.